नमस्कार, मी सुपर्णा सनी आयवळे. प्रभाग क्रमांक 2 मधून मी निवडणूक लढवत आहे. आमची सांगायचं झालं तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या सासूबाई नगराध्यक्ष नगरसेवक होत्या मंगळवार पेठेमध्ये. माझे मिस्टर सनी संजय आयवळे हे सुद्धा नगरसेवक होते. राजकीय कामासोबत आम्ही सामाजिक कामही भरपूर प्रमाणात केलेलं आहे. लहान मुलांची तर आम्हाला आवड असल्यामुळे प्रत्येक आम्ही आठवड्याला लहान मुलांचे कार्यक्रम घेतो. तसेच आता मध्ये करोना काळात तुम्ही बघितलं की करोनाचं एवढं मोठं संकट आल्यावरती करोनामध्येही आम्ही प्रत्येक एक महिनाभर साधारण जेवण ठेवलं होतं, तसेच किट वाटप केले होते. आणि जेव्हा करोनाच्या काळात काही लोक बाहेर निघत नव्हती त्या काळात मी स्वतः बाहेर निघाले होते. लोकांचं मध्ये सहवास करून लोकांना काय अडचणी आहेत तिथपर्यंत आम्ही स्वतः घरोघरी पोहोचलेलो होतो. त्याच्यामध्ये काम करता करता असे अनुभव आले की काही काही पेठेमध्ये आपल्याला कुठे कुठे काही काही गरज आहेत काही काही गोष्टींची. त्यासाठी यंदा मी स्वतः निवडणूक लढवत आहे. क्रमांक 2 साठी विजन हे असणार आहे की आपल्याला जिथे जिथे आता ओपन स्पेस जागा आम्ही बघणार आहे. लहान मुलांसाठी पहिल्यांदा आम्ही तिथे एक बाग निर्माण करणार आहे की आपली जी लहान मुलं आहेत ती पेठेमध्येच त्यांना खेळायसाठी बाग असावी. तर त्याच्यासाठी आम्ही जाणार आहे की बाग एक असावी. मेन गोष्ट म्हणजे झाडं जास्तीत जास्त लावणार आहे. आम्ही झाडांचा एक कार्यक्रम घेणार आहे. अजून तुम्हाला मी सांगते, जिथे जिथे शाळांना लहान मुलांच्या शाळेसाठी आम्हाला मध्यंतरी महिलांनी विचारलं होतं की बाल क्रीडांगणांसाठी किंवा जे वर्ग आहेत संस्कार वर्ग की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बुद्धांची आपल्याला जे काही शिकवण द्यायची आहे त्यासाठी आम्ही हॉल करून लहान मुलांना त्याच्यामध्ये आतापासूनच की एक वर्ग देणार आहे की बाबासाहेबांची शिकवण कशी होती आणि आपल्याला काय मार्गाने जायचं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ठरवलेल्या, तर त्या आम्ही आता त्याच्यात बदल करून पुढे नेणार आहे. तसेच सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी अनेक कार्यक्रम सामाजिक घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आदर्श माता पुरस्कार घेतो की ज्यांच्या मुलांना, ज्या महिला होतकरू म्हणजे ज्या धुणभांडी महिला करतात, ज्या महिला घरोघरी जाऊन कामं करतात त्यांची मुलं अधिकारी झालेली आहेत आणि पेठेमधल्या सर्वच जी लोक अधिकारी झालेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो, त्यांच्या आईंचा सन्मान करतो. असा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे. तसेच आता आम्ही जे जे अधिकारी झालेले आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांचेही म्हणजे मंगळवार पेठ सोडून सुद्धा आपल्या पूर्ण तालुक्यांमध्ये सर्व समाजातल्या जणांचा आपण सत्कार घेतलेला आहे आणि हे काम आम्ही अखंडित चालू ठेवणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता पुढे पेठेमध्ये मध्येच आमची चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये आमचं असं ठरलं होतं की एक अभ्यासिका आपण मुलांसाठी तयार करावी ज्याच्यामध्ये एमपीएससी यूपीएससी असू द्यात किंवा अजून कुठल्याही क्षेत्रात कुणाला जायचं असू द्यात त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ देणार आहे आणि नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये यश सुद्धा चांगलं येणार आहे. वाटतंय की मंगळवार पेठेमध्ये खूप महिला आहेत त्यांना कामाची गरज आहे. तर जेणेकरून आम्ही लघु उद्योग जे आहेत ते फलटण नगर परिषदेच्या ह्याच्यातून आम्ही महिलांसाठी जे बचत गट आहेत त्यांच्या मार्फत बचत गट हे जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात चालवणारे जे आहेत त्यांना लघु उद्योग आम्ही निर्माण करून देणार आहे. आणि मला असं वाटतं की खूप महिलांना कामाची गरज आहे तर त्याच्यासाठी आम्ही निश्चिंत की पूर्णपणे आम्ही त्यांना देणार आहे की महिलांना जेणेकरून घरगुती काम व्यवसाय मिळावा. आमच्या महिला जास्तीत जास्त बाहेर जातात, बाहेर गेल्यामुळे त्यांना घरी वेळ द्यायला मिळत नाहीये, मुलांवरती वेळ द्यायला मिळत नाहीये. त्यामुळे माझं असं विजन असणार आहे की महिलांना जास्तीत जास्त घरी कामं मिळावीत. या दृष्टिकोनातून मी महिला सक्षमीकरण करणार आहे. कधी कधी नागरिकांना घरी यायला जमत नसेल किंवा आम्ही कधी भेटलो नाही तर त्याच्यासाठी आम्ही आता दोघींनी असं ठरवलेलं आहे या निवडणुकीनंतर आम्ही एक कार्यालय जनसंपर्क कार्यालय घेणार आहे नागरिकांसाठी. त्याच्यामध्ये नागरिकांच्या अडचणी नगरपालिकेतल्या असू देत किंवा वैयक्तिक जीवनातल्या असू देत त्या आम्ही तिथे नक्कीच त्याचं समस्या म्हणजे सोल्युशन करणार आहे त्या सगळ्या ह्याचं. तर नक्कीच आमचं ऑफिस पण लवकरच दोघींचंही म्हणजे मीना जीवन काकडे ताईंचं आणि माझं सुद्धा आम्ही आता जागा बघून ते ऑफिस पण चालू करणार आहे. नमस्कार, मी सौमीना जीवन काकडे प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवार म्हणून मी निवडणुकीला उभी आहे. तसेच आमच्या दोघींचं हे चिन्ह घड्याळ आहे आणि संशल दादांचं कमळ आहे. तरी या तिन्ही चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा.